हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर तुम्हाला असं नाही वाटत का येलो कलरमध्ये मी जरा जास्तच गोरी दिसते? बरं असो, तर आजही पेपर होता आणि मला इतकं घाईत निघावं लागलं घरातून, कारण वेळ झालेला मला. ज्या दिवशी मी विचार करते ना, की आज एकदम परफेक्ट टाईमला जाईल म्हणून मी, तर त्याच दिवशी काय होतं काय माहिती. आणि वेळ झाल्यावर ना मला बाकी काही टेन्शन नाही येत, बट माझी खूप धावपळ होऊन जाते याचं मला टेन्शन येतं. बरं, बाय द वे आजचा पेपर कधी झाला हे मलाच नाही समजलं, कारण टाईम इतका फास्ट गेलेला. आणि ह्या क्लिपमध्ये मी माझ्या फ्रेंडला धमकी देत होती, की "तू जे शूट केलेलं आहे ते मला नक्की लवकर सेंड कर, कारण मला ते ॲड करावं लागेल." आणि ही तिचीच क्लिप आहे तिच्या फोनमध्ये घेतलेली. अच्छा, तर त्यानंतर मला जायचं होतं आज वेस्ट साईडला, कारण माझ्या जिजूंचा बर्थडे येतोय, सो मला त्यांच्यासाठी गिफ्ट घ्यायचं होतं. बरं, तर म्युच्युअली आमचं डिसाईड झालं होतं, की जिजूंना गिफ्टमध्ये शर्ट द्यायचंय. सो मी ते खूप सारे बघितले तिथे व्हेरायटी. पहिलं तर मी माझंच बघत होती, म्हणजे गर्लीज थिंग्स, कारण इतके क्यूट क्यूट स्टफ होते यार तिकडे. पण नंतर मी स्वतःला समजवलं, की आपण इथे आपल्यासाठी नाही तर गिफ्ट घ्यायला आलोय. बरं, तर खूप डिफिकल्ट होतं हे, कारण देअर इज अ लॉट ऑफ व्हेरायटी. बट स्टिल आफ्टर 1-2 घंट्यानंतर मी डिसाईड केलं, की मला कुठलं आवडलंय. मग त्यानंतर थोडासाही टाईमपास न करता मी पटकन गिफ्ट रॅप केलं आणि त्याच्यानंतर मग घरी यायला निघाले. घरी आल्यावर ऑफिसला नव्हते जाणार मी, कारण उद्या लगेच दुसरा पेपर आहे. आणि अजून एक गोष्ट, गरमी बघताय तुम्ही, भाई साहब काय टेम्परेचर होतंय. मला इतकं गरम होत होतं आजच्या दिवसाला. मग कसं तरी मी पटकन आवरून जेवण वगैरे करून बाहेर बसलेली अभ्यासाला. मावशीच्या गप्पा चालू होता आणि मी स्टडी करत होते. बरं, भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय, गुड नाईट.